नमस्कार शिक्षक बांधवांनो, आज आपण विद्यांजली पोर्टल अंतर्गत ज्यांनी ॲसेट्स मटेरियल इक्विपमेंट टॅब अंतर्गत माहिती अगोदर भरली असेल आणि ज्यांनी माहिती भरली नसेल त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे, कारण ह्या व्हिडिओत दोन्ही टॅबची माहिती असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप केला तर माहिती समजणार नाही, ही काळजी घ्यावी. सर्वात अगोदर ज्या शाळेने ह्यापूर्वी क्वार्टर 2.0 म्हणजेच अगोदर नोंदणी करून माहिती भरली असेल त्यांच्यासाठी प्रथम काय ते पाहूया. भारत सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत संपूर्ण देशभर विशेष अभियान 5.0 राबविण्यात येत आहे. दिनांक 2 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आपल्या शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आपल्या शाळांमध्ये पुढील उपक्रम राबवायचे आहेत. 1. शाळेच्या भिंतींना चुना पांढरी आणि रंगकाम करणे. 2. पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित आणि स्वच्छ राहील याची खात्री करणे. 3. वीज व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती करणे. आणि 4. स्थानिक कला व विद्यार्थ्यांची सर्जनशीलता यावर आधारित भित्तिचित्रे आणि वॉल आर्ट करून शाळेचे साजेरीकरण करणे. हे सर्व उपक्रम विद्यांजली पोर्टलवर नोंदवायचे आहेत. मग आता उपक्रम नोंद कशी करावी ते पहा. ज्यांनी विद्यांजली पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांनी लॉगिन ह्या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करावे. क्लिक केल्यावर स्कूल ह्या टॅबला क्लिक करावे. आता तुम्हाला लॉगिनसाठी दोन पर्याय दिसतील. एक म्हणजे युडाइस कोड आणि पासवर्ड टाकून व कॅप्चा भरून लॉगिन करू शकतो, आणि दुसरी पद्धत ज्यांना पासवर्ड माहीत नाही त्यांनी डायरेक्ट लॉगिन विथ ओटीपी ह्या चेकबॉक्सला टिक करून जो आपला अधिकृत मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे युडाइस प्रणालीत त्यावर ओटीपी येईल, त्या ओटीपीद्वारा आपण लॉगिन करू शकतो. जर तुम्हाला लॉगिनमध्ये काही समस्या आल्या तर कृपया तुमचा पासवर्ड रिसेट करा, म्हणजेच तुम्ही फॉरगॉट पासवर्ड लिंकवरून तुमचा पासवर्ड पुन्हा तयार करू शकता. आता तुम्हाला एक शाळेचा डॅशबोर्ड दिसत आहे ज्यांनी ह्यापूर्वी माहिती भरली आहे. आता उजव्या कोपऱ्याला नारंगी रंगात प्लसचे चिन्ह दिसत आहे, त्यावर क्लिक करा. लक्षात घ्या, आपल्यासमोर मी फक्त डेमो सादर करीत आहे. आपल्या शाळेत उपक्रम बदलू शकतो. आता प्लसचे चिन्हावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट टाइप ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा. त्यात आपल्या शाळेत कोणामार्फत उपक्रम राबविण्यात आला ह्या तिन्हीपैकी एक ऑप्शन निवड करा. आता व्हॉलंटियर डिटेल निवड करा, जसे की त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा ईमेल आणि त्याचे पूर्ण नाव जे आपणास माहिती असेल ते टाका. आता राज्य निवड करा, त्यानंतर जिल्हा निवड करा. कंट्री हे बाय डिफॉल्ट राहणार, कारण आपण भारत देशात राहतो. आता ॲसेट्स मटेरियल कॅटेगरी ड्रॉपडाऊन मेनूमधील मेंटेनन्स अँड रिपेअर हा ऑप्शन निवड करा, कारण हेच काम आपणास करायचे आहे. आता आपणास ॲसेट्स मटेरियल नेम ड्रॉपडाऊन मेनूमधील आपल्या शाळेत कोणत्या प्रकारची ॲक्टिव्हिटी झाली ते निवड करा. पुढे मेंटेनन्स रिक्वायर्डमध्ये वर्ष निवड करा. आता क्वांटिटी इन स्क्वेअर फीटमध्ये किती लांबीचे काम झाले ती लांबी टाका. आयटम रिसिव्ड ऑनमध्ये तारीख निवड करा. ह्यात आयटम प्राप्त झाल्याची तारीख निवड करायची आहे. पुढे नंबर ऑफ इम्पॅक्टेड स्टुडंटमध्ये प्रभावित झालेले किंवा शाळेची पटसंख्या टाकू शकतात. आता डिटेल्स ऑफ ॲसेट्स मटेरियल इक्विपमेंटमध्ये उपक्रम संदर्भात माहिती लिहायची आहे, जो आपल्या शाळेत राबवला असेल. आता अंतिम पायरी, आपल्या शाळेत ज्या उपक्रमाचे काम झाले असेल त्यांची 3 फोटो अपलोड करायची आहेत. लक्षात ठेवा, फोटोची साईज 500 केबीच्या आत असावी. एक एक करून अपलोड करावी आणि ह्या पांढऱ्या रंगाच्या बॉक्सला टिक करून माहिती सेव्ह करावी. एवढे काम करून ज्यांनी अगोदर माहिती भरली नसेल क्वार्टर 2.0 त्यांनी पुढील डेमो पाहावा. आपण वेबसाईटच्या होम पेजवर आहोत. आता डाव्या बाजूला डॅशबोर्ड नावाच्या खाली तिसऱ्या क्रमांकावर जे नाव दिसत आहे ॲसेट्स मटेरियल इक्विपमेंट ह्या नावावर क्लिक करा. आता उजव्या कोपऱ्यावरील नारंगी रंगात असलेल्या प्लसच्या चिन्हावर क्लिक करावे. त्यानंतर आपणास ॲसेट्स मटेरियल कॅटेगरीची 11 मटेरियल कॅटेगरी टॅब दिसतील. त्यात आपण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कॅटेगरीची निवड करावी. निवड केल्यानंतर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत बाजूला ॲसेट्स मटेरियल नेमची टॅब दिसेल. त्यात कोडिंग लॅब, कम्प्युटर ॲक्सेसरीज, कीबोर्ड्स, माऊस ETC, डेस्कटॉप कम्प्युटर, इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड, इंटरनेट कनेक्टिव्हिटी अँड रिलेटेड इक्विपमेंट, लॅपटॉप्स, LED प्रोजेक्टर, प्रिंटर्स, रूटर्स, स्मार्ट TVS और LED TVS, टॅबलेट्स, UPS असे एकूण 12 मटेरियल नावांची यादी आहेत. यातून आपण एकावेळी एकच मटेरियल नेमची निवड करू शकतो, म्हणून आपण कोडिंग लॅबची निवड करूया. आता हीच प्रोसेस दुसऱ्या मटेरियल नेमची निवड करताना पुन्हा याचप्रमाणे प्रोसेस करावी. मग पुढे मेंटेनन्स रिक्वायर्ड या टॅबमध्ये आपण निवड केलेल्या मटेरियलसाठी मेंटेनन्स कालावधी आपल्या स्वेच्छेनुसार निवड करू शकतात, म्हणून तो कालावधी निवड करावा.
आता आपण 2 वर्षाची निवड केली. पुढील टॅबमध्ये किती क्वांटिटीमध्ये आपल्याला मटेरियलची गरज आहे त्याची संख्या लिहावी. संख्या लिहिताना आपल्या शाळेत उपलब्ध पटसंख्यानुसार संख्या लिहा. ही बाब लक्षात ठेवा. त्यासाठी आपण एकच लॅब पाहिजे म्हणून एक संख्या लिहिली. आता पुढे आपणास लास्ट रिसिव्हिंग डेट, स्टार्ट आणि एंड दिसेल. ह्यामध्ये ज्यावेळी आपण मागणी कराल ती तारीख निवड करावी आणि आपणास ते साहित्य साधारणपणे किती कालावधीत प्राप्त होईल किंवा गरज आहे ती संभाव्य तारीख निवड करावी. लक्षात घ्या, संभाव्य तारीख 3 वर्षापर्यंतच आहे. त्यामुळे 1 वर्ष कालावधी किंवा 6 महिन्याचा कालावधीची निवड करावी. आपण इथे 1 वर्ष निवड करू. आता अंतिम टप्प्यात डिटेल्स ऑफ ॲसेट्स मटेरियल इक्विपमेंट साहित्याची माहिती थोडक्यात लिहावी. फक्त 50 शब्दात माहिती लिहावी. 50 शब्दापेक्षा जास्त शब्द घेत नाही हे लक्षात ठेवा. आणि सर्वात शेवटी चेकबॉक्सला टिक करून माहिती सेव्ह आणि पब्लिश करावी. आता ह्याच पद्धतीने आपण क्लासरूम्स नीड्स ह्या कॅटेगरी निवड करावी. व पुढील टॅबमध्ये क्लासरूम्स नीड्स अंतर्गत ॲसेट्स मटेरियल नेमची टॅब दिसेल. त्यात ब्रल लार्ज फॉन्ट टेक्स्टबुक्स, चेअर्स, बेंचेस, कपबोर्ड्स, ग्रीन बोर्ड्स, स्कूल युनिफॉर्म, सायन्स अँड मॅथ्स किट्स, स्टेशनरी, टेबल्स, टेक्स्टबुक्स, व्हाईट बोर्ड्स अशा एकूण 10 मटेरियलची यादी आहेत. पूर्वीप्रमाणे आपण कोणतीही मटेरियल नेमची निवड एकाच वेळी एक मटेरियल नेमची निवड करू शकतो. म्हणून हीच प्रोसेस दुसऱ्या मटेरियल नेमची निवड करताना पुन्हा ह्याचप्रमाणे प्रोसेस करावी.